विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या महत्वाच्या बामणी फाटा तळणी पुसद राज्यमार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचा संयम आता संपत चाललाय। तब्बल 3 वर्षांपासून सुरू असलेलं हे काम अत्यंत संथ गतीने होत आहे। वाहनधारकांसह विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। हदगाव तालुक्यातील या मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान ठेकेदारानं कोणतीही सूचना फलक, इशारा बोर्ड किंवा आवश्यक सुरक्षेची उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच धोकादायक ठरते। या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहने प्रवास करतात। बामणी फाटा हे परिसरातील 20 ते 25 गावांचे प्रमुख बाजारपेठ केंद्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। पिंपरखेड, मार्लेगाव, करमोडी, कोळी आदी गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी हदगाव, वारंगा आणि तामसा येथे ये-जा करतात। मात्र रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे त्यांना निसरड्या, खड्डेमय आणि धोकादायक मार्गावरून प्रवास करावा लागतोय। पालकांमध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। हा महत्त्वाचा राज्यमार्ग तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कृष्णा चौतमाल, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।